एकेकाळी शहरात रोजच स्टोव्ह भडकत असत, त्यात नवविवाहिताच मार्त. त्या दरम्यान गावाकडच्या चुलीतल्या पेटत्या सरपणात नव्या नवरीचाच पदर पडत असे. कुणाच्या अंगावर पेटती चिमणी पडे तर कुणाचे अंथरूणच पेट घेई. कोवळ्या हळदोल्या कोमल काईच्या कित्येक नवऱ्या जळून मेल्या. त्यांच्या कोवळ्या देहांची काळी ठिक्कर खापरे झाली. काहींचा तळ्यापाशी तोल गेला, तर काही पाय घसरून विहिरीत पडल्या. गावाकडे पाणी शेंदताना कैक नवऱ्या आडात पडल्या. कुणी पाण्यात गुदमरून मेल्या. काही तोल जाऊन गच्चीवरून पडल्या, तर काही जिन्यावरून सज्जांवरून पडल्या. काही रेल्वे रुळावर आडव्या झाल्या, त्यांच्या चिंध्या झाल्या. कुणी जीवाला वैतागल्या, त्यांनी विषाची बाटली जवळ केली. कुणी फास लावून घेतला, कुणी जाळून घेतलं, तर कुणी कोंडून घेत स्वतःला संपवलं. या सगळ्या तमाम बायकांच्या अंगावर निळेकाळेवण होते, मारहाणीचे. त्यांची पोटे खपाटयास गेली होती. पोस्टमॉर्टेममध्ये समोर आलेलं की त्यांची उपासमार होत होती. त्यांनी लिहिलेली कित्येक पत्रे पोस्टाच्या टपालपेटीतच गुदमरून गेली. त्यांनी केलेले फोन कॉल्स कधीच प्रत्यक्षात कनेक्ट झाले नाहीत. त्यांचे मेसेजेस टाईप झाले नाहीत. त्यांच्या हाका आम्हाला ऐकूच आल्या नाहीत. त्यांचा आक्रोश कुणालाच ऐकू गेला नाही. त्यांचे टाहो चार भिंती आडच दफन होत राहिले. ह्या सर्व बायका मेल्या तेव्हा त्यांचे डोळे सताड उघडे होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंवाटे त्यांचे प्राण गेलेले. त्यांच्या थिजलेल्या डोळ्यात मला तुमचे, माझे, आपल्या सर्वांच्या बधीर नीच व्यक्तिमत्वांचे प्रतिबिंब दिसते. आपल्याला भवतालचे असे कैक नवरे, सासरे, सासवा, दीर, नणंदा ठाऊक असतात, जे पैशाच्या हव्यासापायी लोकांच्या पोरी मारत असतात. आपण उठवतो का आवाज याविरोधात? तोडतो का यांच्याशी संबंध? टाकतो का वाळीत यांना? हे विश्वनिहंत्या, तू देखील यांना अशाच मौतीने मारण्याचे औदार्य दाखवशील का? आमचे हांडगे पण हे असेच राहील, आम्ही तुझ्याकडेच गुहार लावत राहू. समीर गायकवाड.